महागाई खूप वाढलेली आहे आणि सगळ्या महिलांचं सगळं बजेट कोलमडून गेलेलं आहे। सर्वसामान्य लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की दिवाळी कशी साजरी करायची। दिवाळी हा सर्वात मोठा सण असतो। आता जसं राजकारणात तुम्ही म्हणून राहिला चॅलेंज मी स्वीकारायला तयार आहे। नमस्कार, मी रश्मी खेडीकर। महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आज आपण आर्वी या विधानसभा क्षेत्रात आलेलो आहोत आणि आज आपण अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहोत ज्या सामाजिक कार्यात नेहमीच अग्रणी राहिल्या आहे। जनतेसाठी नेहमी त्यांची तळमळ असते, जनतेसाठी त्या नेहमी समोर असतात, त्यांच्या समस्यांसाठी समोर असतात आणि आता नुकतंच त्यांना शरद पवार गटाकडनंच राष्ट्रवादीकडनं उमेदवारी सुद्धा जाहीर झालेली आहे। तर माझ्यासोबत आहेत मयुराताई काळे। ताई, तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत। नमस्कार। एकंदरीतच ताई, आता ही निवडणूक तुम्ही लढवणार आहात, कुठल्या मुद्द्यांना घेऊन ही जी निवडणूक आहे तुम्ही लढणार आहात आणि काय विजन आहे तुमचं यावेळी? ही जी निवडणूक आम्ही लढणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही सर्वप्रथम घेणार बेरोजगारीचा मुद्दा, कारण तो एक खूप मोठा प्रश्न आहे आणि आमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये आमचं विधानसभा क्षेत्र जे आहे तर खूप जंगल एरिया आहे, तर जंगली जनावरांचा प्रश्न आहे आणि ज्यावेळेस अमरबाबू आमदार होते त्यावेळेस देखील त्यांनी विधानभवनात हा प्रश्न खूपदा उचलला होता जंगली जनावरांचा आणि महिला सक्षमीकरणचा एक खूप मोठा मुद्दा आहे, तो मी घेईल आणि असे बरेच काही मुद्दे आहेत। शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला हमी भाव नाही मिळालेला, तो एक मुद्दा आहे। हे सगळे मुद्दे मी घेईल। एकंदरीत ताई, कुठलीही निवडणूक म्हटलं त्या निवडणुकीत हे मुद्दे येतातच आणि सामान्य माणसांचे हे मुद्दे BSV फॅक्टर आपण त्याला म्हणतो, बिजली सडक पाणी अर्थातच, तर त्या मुद्द्यांवर तुम्ही काय नियोजन केलं आहे? आता तसं पाहिलं तर हे तुम्ही जे विचारून राहिले खरं सांगायचं झालं तर मी एक गृहिणी होते आणि मी जेव्हा 21 वर्षापूर्वी मी इकडं लग्न होऊन आले त्यावेळेस मी एक उद्योजिका आणि एक गृहिणी म्हणून इकडं आले होते। हो, आणि मग लग्नानंतर देखील माझ्या सासूबाईंनी मला खूप चांगलं प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुझे जे उद्योग आधी होते ते तू इकडं सुरू कर, म्हणून त्यांच्या मदतीने मी इकडं ते उद्योग सुरू केले। आता माझ्या मिस्टरांचा मला खूप मोठा पाठिंबा ह्याच्यात राहणार आहे या सर्व कामांमध्ये आणि मी नक्कीच त्यांची मदत मला नक्कीच मिळेल आणि मी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करेल। आता अनायशा मी ह्याच्यात पडलेच आहे, मला तिकीट देखील जाहीर करण्यात आलेलं आहे। मी या गोष्टींचा अभ्यास करेल आणि लोकांचे प्रश्न सोडवेल। म्हणजे सातत्याने हळूहळू जसे जसे समस्या पुढे येतील तसं सत्य ऐकलं। पण ते जर आर्वी विधानसभा क्षेत्र आपण पाहिला तर तुम्ही नागरिकांशीही भेटला असेल, बोलला असेल, तर सगळ्यात मोठी समस्या काय जाणवली नागरिकांकडनं? हो, आर्वी आष्टी कारंजा तिन्ही तालुक्यांमध्ये मी ओळखते लोकांना, कारण आधीपासून आम्ही आमचं घराचं खूप जवळचं नातं जुळलेलं आहे लोकांशी आणि एक खूप चांगलं असं घरगुती संबंध आहेत आमचे लोकांसोबत, म्हणून मी त्यांच्या सुखादुःखात जाते आणि आधीपासून मी मतदारसंघात जायचे कार्यक्रमांना आणि असं कोणताही कार्यक्रम असला तर मी तो जात होते। तर लोकांची माझी ओळख आहे आणि लोकांचे खूप काही प्रश्न आहेत, जसं महिलांमध्ये आता सध्याचा खूप मोठा प्रश्न आहे महागाई जी वाढलेली आहे। महागाई खूप वाढलेली आहे आणि सगळ्या महिलांचं सगळं बजेट कोलमडून गेलेलं आहे। म्हणजे सर्वसामान्य लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की दिवाळी कशी साजरी करायची। दिवाळी हा सर्वात मोठा सण असतो, पण ते देखील कसं साजरी करायचा हा खूप मोठा प्रश्न आहे आणि रस्त्यांचे आहेत प्रॉब्लेम आमच्या मतदारसंघामध्ये, ते देखील सगळे आता पुढच्या दृष्टीने मी विचार करून अभ्यास करून ते सगळे सोडवायचा प्रयत्न करेल। बरोबरच। आता तुम्ही जो मुद्दा उचलला तो कुठली महिलाच उचलू शकते आणि काही म्हटलं तरी महिलांच्या बऱ्याचशा समस्या आहे। आता मी येताना काही महिलांशी चर्चा केली तर महिलांचं असं म्हणणं होतं की भाजी महाग झाली आहे, इलेक्ट्रिसिटी बिल येतं, हे येतं, आम्ही करावं काय, आम्ही हे काय, आणि तुम्ही खूप सुंदर असा मुद्दा तुम्ही उचलला आहे, कारण महिलांसाठी तुम्ही पुढे नक्कीच यामध्ये काही ना काहीतरी घाल। तर एकंदरीतच आता तुम्ही सामान्य लोकांसाठी जे आहे ती धावपळ करतायत, तळमळ एक समाज कार्यकर्ता म्हणून तुम्ही काम करतायत। काय वाटतं इतक्या याच्यामुळे समोरचंही आपण पाहिलं तर कॉम्पिटिटर आहेत, कॉम्पिटिशन तर कुठल्याही याच्यात असते, त्यासाठी तुम्ही काय नियोजन केलं आहे आणि इतक्या विकास कामांवर नागरिक किती मतदार किती तुमचा साथ देतील प्रतिशत असं वाटतं? नाही, मतदार तर नक्कीच साथ देतील ही मला खात्री आहे, कारण माझे सासरे स्वर्गीय डॉक्टर शरदराव काळे, माझ्या सासूबाई स्वर्गीय अनुराधाताई काळे ह्यांनी खूप चांगल्या पद्धतीने संबंध जुळवून ठेवले होते मतदारसंघात आणि अमरबाबूंनी सातत्याने मतदारसंघात तसंच
त्यांचं सगळं काम सुरू ठेवलं. जेव्हा ते आमदार नव्हते त्यावेळेस देखील ते मतदारसंघात लोकांसाठी हजर राहत होते आणि आमच्या घरी लोकांचं येणं जाणं खूप असतं, कारण अमरबाबूंचं ऑफिस आमच्या निवासस्थानीच आहे आर्वीला. म्हणून माझा संपर्क येत गेला आणि माझ्या ज्या मी जे महिलांसाठी जे काम करते त्याच्यामुळं माझा महिलांशी संपर्क चांगल्या पद्धतीने आला. आणि तुम्ही जे म्हणता जे चॅलेंज स्वीकारायचं निवडणुकीचं, आता ते सगळीकडे आपल्याला स्वीकारावं लागतं. म्हणजे सगळ्या फील्डमध्ये कोणत्याही फील्ड, आता जसं राजकारणात तुम्ही म्हणून राहिला चॅलेंज, तर मी स्वीकारायला तयार आहे पॉझिटिव्हली. बिलकुल. आणि खूप ह्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ताई. आता आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार? काही नाही, सर्व प्रेक्षकांना, सर्व जनतेला आमच्या सर्व काळे परिवाराकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ही दिवाळी सगळ्यांना खूप चांगली सुख समृद्धीची जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. नक्कीच ताई, तुमचे हे जे काही तुम्ही मुद्दे सांगितले, कारण समस्या या संपणाऱ्या नाहीच आहे. समस्या येतच राहतात, सोल्युशन आपल्याला काढावं लागतं, आरोप प्रत्यारोप होतात, पण तुम्ही ते शिकण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहे आणि ते पुढे जात आहे कुठेतरी. ती एक खूप चांगली गोष्ट आहे. चॅलेंज स्वीकारणं आणि त्याला पुढे हे करणं, ते खूप चांगली गोष्ट आहे तुमच्यात. आणि ही निवडणूक नक्कीच तुमचे जे स्वप्न आहे ते लवकर पूर्ण हो अशी आशा करते. आज तुम्ही नवभारत नवराष्ट्राशी जुळले, संवाद केला, तुमचा वेळ दिला, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आणि निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर एकंदरीतच आज आपण आर्वी या मतदारसंघात आलेलो होतो आणि आपण मयुराताईंशी चर्चा केली. एकंदरीतच त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेतलं, इथली स्थिती आपण जाणून घेतलेली आहे, पुढचं त्यांचं विजन काय असणार आहे या निवडणुकीला घेऊन ते जाणून घेतलेलं आहे. एक सामान्य लोकांशी त्या सध्या कनेक्ट करतायत, त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत आणि परिवारात अमरदादा ताडी याच्यामुळे असल्यामुळे त्यांना कुठेतरी त्याचं एक नॉलेज आहे, लोकांशी त्यांनी संवाद केलेला आहे. पण या आर्वी विधानसभा क्षेत्रात पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या निवडणुकीच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. आर्वी विधानसभेच्या ज्या अपडेट्स आहेत त्या क्षणोक्षणी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, आर्वी.